संहारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, दिवाळीच्या मी आपल्याला रेमेडीज सांगितल्या, त्या खूप लोकांनी रेमेडीज केल्या। एखाद्या गरीब व्यक्तींना वस्त्रदान दिले किंवा मिठाईचे बॉक्स दिले, त्यामुळे त्यांना मिळालेला आनंद हा द्विगुणित होऊन यांना सुद्धा आनंद लाभला। त्याप्रमाणे एखादं वेगळेच मानसिक समाधान लाभून घेऊन एक पॉझिटिव्ह एनर्जी येते की आपण कोणासाठी काहीतरी करू शकतो। अशा छान छान कमेंट सुद्धा आल्या। खूप लोकांनी फोन करूनच सांगितलं की गुरुजी आपण सांगितल्याप्रमाणे केलं, खूप आनंद झाला। अशा छान छान गोष्टी ज्या आहेत कराव्या आपल्या राशीप्रमाणे, त्या आपल्याला मी सांगत राहीन। मित्रांनो, अजूनपर्यंत आपले हे चॅनल आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, लाईक करा, जेणेकरून आपण इतरांना सुद्धा आपले हे व्हिडिओ शेअर करू शकाल। कुठल्याही ग्रुपवरती लिंक येण्याची वाट आपल्याला पाहावी लागणार नाही आणि त्यामुळे आपल्याला बेल आयकॉन दाबल्यामुळे किंवा लाईक केल्यामुळे, सबस्क्राईब केल्यामुळे आपल्याला सर्वप्रथम तो व्हिडिओ अपलोड झाल्यावरती पाहता येईल। तर मित्रांनो, नक्की हे करा। आपल्या कमेंट मला आवडत आहेत, छान वाटत आहेत, त्यामुळे मी आपला आभारी। आपण हे बघत आहात व्हिडिओ। हे राशी भविष्य असणार आहे, साप्ताहिक राशी भविष्य 4 ते 10 नोव्हेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य। चला तर पाहूया साप्ताहिक राशी भविष्य। 4 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य मकर राशी। या सप्ताहात आपल्यावर ग्रहांची विशेष कृपा दृष्टी असणार आहे, कृपा असणार आहे। त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी आपल्याला आपल्या मनाप्रमाणे घडविता येतील, घडवून घेता येतील आणि घडतील। त्याचबरोबर उपवर जे आहेत, जे लग्नाचे योग्य झाले आहेत आणि प्रस्ताव मांडत आहेत किंवा लग्नासाठी प्रयत्न करत आहेत, अशा लोकांची सुद्धा विवाह कार्य या काळामध्ये घडू शकतात किंवा विवाहाचे प्रस्ताव सुद्धा आपण ज्यांना मांडले आहेत अशा व्यक्तींकडनं ते प्रस्ताव सुद्धा या काळामध्ये मान्य होतील आणि विवाहात येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सुद्धा दूर होतील। याचे कारण असे की आपल्या सद्गुरूंची आपल्यावरती पूर्ण कृपा दृष्टी या काळामध्ये प्राप्त होणार आहे आणि त्यांच्या अनुकूलतेमुळे, त्यांच्या आशीर्वादामुळेच ह्या सर्व गोष्टी अनुकूल रूपे घडणार आहे। परंतु कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीचे न ऐकणे किंवा कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मनाविरुद्ध जाऊन वागणे किंवा मनाविरुद्ध काही गोष्टी करणे, ह्या गोष्टी सध्या आपल्याला नुकसानदायी सुद्धा ठरू शकतात। त्यामुळे त्यांचे सुद्धा आशीर्वाद आपल्याला मिळणे, आशीर्वाद प्राप्त करणे आणि त्यांच्या मर्जीनुसार ऐकून वागणे हे सुद्धा आपल्यासाठी मोठे हितकारी ठरणार आहे। तर त्यांचा मान ठेवा। त्या ज्या गोष्टी सांगतायत त्या नक्की आपल्याला पटतायत का, कितपत पटतायत, त्या पटवून घेणे किंवा त्यानुसार करणे आपल्याला कितपत योग्य आहे, या सर्व गोष्टींचा सारासार अभ्यास करा आणि त्यानुसार आपण कामे करा। आपल्याला नक्की यश मिळेल आणि आपल्या सर्व अडचणी दूर होतील। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 9 आणि 10, शुभ अंक असणार आहे 1 आणि रंग असणारे सोनेरी आणि गोल्डन कलर, याचा आपण लाभ करून घेऊ शकता। मित्रांनो, या सप्ताहात आपल्याला जी रेमेडीज करायची ती अशी आहे, तर 10 तारखेला जी कुष्मांड नवमी आहे, त्या कुष्मांड नवमीच्या दिवशी कुष्मांड आणि त्याचबरोबर 1.25 किलो उडदाची डाळ हे आपल्याला, आणि त्याचबरोबर जमत असेल तर एक तेलाचं पाकिट, 1.25 लिटर तेल किंवा 1 लिटर तेल कुठल्याही शिव मंदिरामध्ये, शंकराच्या मंदिरामध्ये, शनीच्या मंदिरामध्ये किंवा मारुतीच्या मंदिरात जे पूजा करतात, अर्चा करतात, त्यांना ते द्या। त्यांना देऊन नमस्कार करा आणि त्यांच्याकडनं आशीर्वाद घ्या। हे केले असता शनीची पीडाही कमी होईल आणि विवाहात येणाऱ्या ज्या काही अडचणी असतील त्या सुद्धा दूर होतील। हे कुष्मांड दानाचं वेगळंच फळ आपल्याला प्राप्त होईल, याचा आपण लाभ घ्या। मित्रांनो, आपल्या राशीप्रमाणे जे मी कुष्मांड दान आपल्याला करायला सांगितले आहे, कुष्मांड दानाचे कार्तिक मासामध्ये खूप वेगळेच फळ सांगितलेले आहे। त्याचमुळे मी आपल्याला हे करायला सांगत आहे। कार्तिक नवमीच्या दिवशी म्हणजे कुष्मांड नवमीच्या दिवशीच फक्त कुष्मांड दान दिलं जातं आणि कुष्मांड दान घेतलं जातं। इतर कुठल्याही दिवशी कोणी ते कुष्मांड दान घ्यायला जात नाही आणि द्यायला जात नाही। त्यामुळे हा काळ उत्तम आहे। या काळात कुठल्याही परिस्थितीमध्ये हे दान आणि सांगितलेली रेमेडीज आपण नक्की करा, याच्यातून चांगला फळ प्राप्त होतं। कुष्मांड दानाचं वेगळं फळ आहे, कथा सुद्धा आहे, मी केव्हा तरी सांगेन, पण नक्की करा। मित्रांनो, या रेमेडीज ज्या सांगितल्या मुद्दाम करा, याच्यातून चांगले फल प्राप्त होते, चांगले व्हायब्रेशन मिळतात आणि काहीतरी चांगल्या गोष्टी करतात। जबरदस्ती नाहीये, आपण आधी करून जर आपल्याला त्याचा फायदा झाला असेल तर नक्की आपण करा, याचा फायदा होईलच। आणि मी मागच्या वेळी जी रेमेडी सांगितली त्याचे सुद्धा आपण कमेंट करा, या रेमेडीचं सुद्धा आपण कमेंट करून मला कळवा। आपण स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त ज्या काही आपण जप करतायत किंवा मला कमेंटमध्ये लिहितात त्याबद्दल मी आपला आभारी आहे। प्रत्येक वेळी आपल्या प्रश्नाचं प्रतिउत्तर मला देता येत नाही,
तरी मी आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर खूप लोकांचं मत असतं की नाही, अमूर राशीचं गुरुजींनी 2 मिनिटं सांगितलं, आमच्या राशीचं 1 मिनिटं सांगितलं किंवा 5 मिनिटं सांगितलं, आमचं 2 मिनिटं सांगितलं, असं असत नाही मित्रांनो. त्या राशीप्रमाणे जे मला तुम्हाला सांगणं योग्य वाटतं, जे सांगणं योग्य आहे तितकाच भाग मी तुम्हाला सांगतो. उगाच जास्त काहीतरी सांगून टेन्शन देण्याचा प्रयत्न करत नाही किंवा द्यायचं नसतं. तर ज्या गोष्टी मी सांगितल्या त्याच गोष्टी मी सांगितल्या, पुन्हा पुन्हा तेच सांगतोय. खूप लोकांचंही मत असतं की गुरुजी पुन्हा पुन्हा प्रत्येक राशीमध्ये तेच सांगतायत किंवा प्रदवेळी हेच सांगत आहेत. तर ते सांगणं ते गरजेचं असतं आणि ते सांगून जर सुधारणा होत असेल किंवा व्हावी याच्यासाठी जर प्रयत्न करत असेल तर तो काय वेगळा वाईट नाहीये. तर तो आपण सुद्धा करण्याचा प्रयत्न करेन. आपल्यालाही दिसून येत असेल की त्याच गोष्टी आपल्याबरोबर सुद्धा घडत आहेत, त्यामुळेच तुम्हाला ते पुन्हा पुन्हा तो सांगण्याचा प्रयत्न करतोय किंवा सांगत आहेत. यामध्ये गैरसमज नसावा. मित्रांनो, अजूनपर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, इतर लोकांपर्यंत ग्रुपपर्यंत पाठवा, यातून लाभ होईल. चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच वेळी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.